ह्याला मी असा टाकला तर असा उचलून बघा गाईज. हाय कर गाईजला. हाय गाईज, मी देवेंद्र. वेलकम टू माय ब्लॉग. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक संडेला आपण जाणार आहे. या संडेलाही आपण निघालो आहे. सो तुम्हाला मी दाखवतो. जो माझा एडिट करतो वगैरे तो माझा भाचा आहे हा आशिष सोनवणे. तुम्हाला जर कुठलाही व्हिडिओ एडिट वगैरे करायचा असेल तो ह्याला सांगा. हा खूप छान करतो, पण त्याचे पेही द्यावा. तुम्हाला पेही करावे लागेल. पण जसा व्हिडिओ पाहिजे त्या पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला एडिट करून देणार. खूप चांगल्या प्रकारे एडिट करतो हा. सो आता आपण निघणार आहे. पाऊसही पडतोय खूप. आज आपले मेंबर कमी आहेत काहीतरी कारणाने, कुठेतरी रिझन सांगू शकत नाही मी तुम्हाला. बट भेटू आपण नंतर. बाय. काय गाईस, आपण आलो आहे स्पॉटवरती आपल्या. सो तुम्ही बघू शकता किती जण आहेत आपण. आणि तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो मी. हा जो व्ह्यू बघा ना, हे बघा इथं. हा जो फ्लो आहे ना, खूप फ्लो आहे त्याला. तिकडे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवतो. आणि तिथे एक मोठा असं हे पण आहे. सो तुम्हाला दाखवतो मी आता. त्याच्यानंतर बघा पब्लिक बघा इथं किती लोक आलाय. तर समोरचा व्ह्यू बघा ना, काय दिसतंय भारी. तुम्हाला दाखवतो मी. थांब. हा बघा. हो डायरेक्ट ढगात गेला माझा मोबाईल. झूमिंग पॉवर खूप छान आहे त्याची. हा बघा किती मोठा पाईप टाकला यांनी. हे बघू शकता. आपण इकडनं जाऊया. हाय गाईज, आपण आता इकडनं जाऊया. ट्रॅकिंगने ट्रॅक करणार आहे. तुम्ही त्याची उंची बघू शकता. हे बघा, इकडनं आपल्याला चढायचं आहे वरती. ओके, ठीक आहे. चला घे तिकडे. हे बघा जागेवरती आलो आहे. त्याच्या आधी यांचं फोटोशूट वगैरे चालू झालं. माझा फोटो काढ, हे काढ, ते काढ. हे आपल्याला पूर्ण ठरवायचं. सो बघू शकता जर एखादा जरी पाय सरकला तर इंजर्ड व्हायची शक्यता आहे. सो त्याच्यानंतर पुढं काहीतरी आहे, आयडिया नाही मला. बघू आता आपली ट्रॅकिंग सुरू झाली आहे. चिखलोली म्हणून असं प्रसिद्ध आहे. इथं जवळ आहे, हायवेला टच आहे. गावाचा रस्ता आहे आतमध्ये आणि छान आहे. या तुम्ही पण. तो आपण इकडनं चढू शकतो. तुम्ही बघू शकता. चढायला पण आहे रस्ता आणि इथून जायला पण रस्ता आहे व्यवस्थित आहे. कॉन्क्रीटचा रोड आहे चांगला. डांबरी रोड आहे. पण इकडनं चढायची जी मजा ती वेगळी. सुक्का एवढं चढलं तरी दम गेला ना. बरं फोटो ऍक्च्युली आता कळालं. ऍक्च्युली डॅम आहे. डॅम सलमान तो देना भेड़ी वो लेके चले. थोडं चढल्यानंतर तुम्ही ते रिलॅक्स करू शकता. तेवढं चढलं बघा आपण. खूप चढलं आपण वरती. अजून हे एक पार करायचं आहे. मला तो दम लागला अक्षरशः. थोडं बॉडी वेट असल्यामुळे त्यामुळे जिम जॉईन केली आहे मी. सो
आणि थाईचा वर्कआउट पण तुम्हाला दाखवला होता मी तेव्हा मागे मागे. त्यामुळे हे हॅमस्ट्रेन वगैरे सगळं माझं खूप पेन करतं आहे. पण चांगल्या रस्त्याने जाता मला ह्याच रस्त्याने यायचं होतं. चला या. प्रत्येक लेडीजला पहिले स्पॉटवरती आल्यावरती फोटो काढायचे वगैरे. इथे एक तो बाळ चालला आहे आणि त्याचे वडील चालले आहेत. तर त्यांना बोलतोय पप्पा आई एन्जॉय करणार नाही का की फक्त फोटो काढणार आहे. सो तुम्ही बघू शकता लेडीजला आलं का नुसतं ते बघा, ते वरती बघा, ते दोघी पण ते पण आमच्या सोबतच आहे. पण ते त्यांचं हे चालू आहे की फोटो काढायचं, कसं काढायचं, काय काढायचं. आता पब्लिक बघायचं एक नंबर. खूप लोक येतात गाईज, खूप लोक येतात, खूप लोक एन्जॉय करतात इथं. हा माझा मुलगा आहे, एवढा एक्साइटमेंट आहे पाण्यात भिजायला. मला बोलतो उडी मार उडी मार उडी मार. कसं उडी मारणार सांगा बरं, मला समजावा जरा. मला बोलतो उडी मार उडी मार उडी मार. मला वर ढकलायला धक्का मारायला वरती आलाय, धक्का मारायला. हे बघा असं पाठीमागून धक्का देतोय. म्हणजे धक्क्याने पडणार आहे का याला? मी असा टाकला तर असा उचलून बघा गाईज. हाय कर गाईजला, हाय काय. आम्ही निघलोय इथनं, तुम्ही बघू शकता पाऊस. माय गॉड, खूप पाऊस आणि पूर्ण काळोख पण झाला ॲक्च्युली. हा बघा माझा छोटासा पिल्लू, त्याचे कपडे ओला झाला होता पूर्ण. त्याचे कपडे काढले, चेंज केले. पुन्हा आम्ही पावसात भिजलो. सो तुम्ही बघू शकता काळं काय झालंय. हे बघा, पाऊस बघा समोर, खूप डेंजर पाऊस पडतोय. आपण तिकडनं चढलो होतो हिलवरनं आणि आता आपण नॉर्मल रस्त्यातनं निघतोय. सो तुम्ही बघू शकता आता याला काय झालं. काय आलं, काय आलं? माती गेली. एक मिनिट गाईस, पाऊस बघा, पाऊस एवढा पडतोय ना भारी, एक नंबर पाऊस पडतोय. समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा. या साईडला गेलतो आम्ही इथे. सो आता आम्ही निघालो आहे, काही ब्रेकफास्ट वगैरे करू. डोंट वरी, माझा मोबाईल वॉटरप्रूफ आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही याला. आता आपण निघतो आहे, निघालो आहे. पाऊस खूप येतो आहे. चला भेटूया आपण नंतर.